हॅलो फ्रेंड्स, एका छानशा गोष्टीपासून आज सुरुवात करूयात का? चल. फुलपाखरू सगळ्यांनी बघितलंय आणि फुलपाखराची आधीची जी अवस्था असते त्याला म्हणतात सुरवंट. इंग्लिशमध्ये त्याला कोकून असं म्हणतात. ककून किंवा कोकून असं त्याचा उच्चार होतो. तर एकदा एक माणूस बघतो की एक सुरवंट, एक ते कोकून ज्याच्यातनं फुलपाखरू बाहेर येत असतं असं एका ठिकाणी आहे आणि त्यातनं आता फुलपाखरू बाहेर येणार आहे. त्याची बाहेर येण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू झाली आहे आणि त्या माणसाला असं वाटतं की मी याला मदत करू का? मी याला मदत करायला हवी का बाहेर येण्यासाठी? तो काही क्षण विचार करतो आणि शेवटी न राहून त्या कोकूनच्या जवळ जातो. तो जो एक सुरवंट असतो तिथे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तो हळूच त्या फुलपाखराला बाहेर काढतो. या माणसाला असं वाटतं की अरे वा, मी किती छान काम केलं. फुलपाखराला जन्म देण्यासाठी, त्याला बाहेर येण्यासाठी मदत केली आणि त्याला असं वाटतं आता हे मस्त उडायला लागेल आणि मी किती मोठं काम केलेलं आहे. पण तसं होत नाही. तसं झालं नाही. मग झालं काय? तर उलट त्या फुलपाखराचं सगळं अंग सुजून गेलं आणि अंग सुजून ते मरून गेलं. याचाच अर्थ काय? की ज्याला त्याला प्रयत्न करून आपल्या कोशातून बाहेर यायचंय. फुलपाखरू जसं स्वतःच्या कोशातून बाहेर येतं अगदी तसंच. त्याचा संघर्ष त्याचा स्वतःला करायचा आहे. जोपर्यंत तो व्यक्ती स्वतः संघर्ष करत नाही तोपर्यंत तो फुलपाखरासारखा उडू शकणार नाही. इसी मॉरल के साथ की आपल्याला आपला संघर्ष करायचा आहे, कोणाचीही मदत न घेता. मी सीमा बक्षी आज तुमचा मराठीचा क्लास घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. आजचा आपला जो लेसन आहे गद्य प्रोज, त्याचं नाव आहे वेगवशता. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी लिहिलेला आजच्या वेगवान जीवनाबद्दल खूप सुंदर माहिती दिलेली आहे शिवाजीराव भोसलेंनी आणि ती आपण आता बघूयात. चला, मी तुमच्याशी हा चॅप्टर जो आहे हा शेअर करते आणि मस्त आपण शिकूयात. तुम्हाला ज्या काही डिफिकल्टीज येतील त्या तुम्ही सगळ्या मला झूम सेशन मध्ये सांगा. आणि आता सगळेजण आपापलं रजिस्टर पेन जवळ घेऊन बसणार आहात. सो लेट अस स्टार्ट. वेगवशता. लेखक प्राचार्य शिवाजीराव भोसले. या वैचारिक पाठात लेखकाने अतिवेगाच्या आहारी गेलेल्या माणसांच्या विकृतीवर, विकृती म्हणजे दोष, फॉल्ट, चुकीची जी वागणूक असते ती, हा वैचारिक थॉटफुल लेसन आहे. हा एक वैचारिक विचार करायला लावणारा असा पाठ आहे. अतिवेगाच्या आहारी गेलो आहोत आपण. इतके वाजून इतके मिनिटांनी क्लास आहे, इतके वाजता संपणार आहे, मग होमवर्क करायचंय, मग गेम खेळायचंय, मग आणि काही करायचं आहे आणि कसली घाई असते आपल्याला या स्थळावरनं त्या स्थळावर पोहोचण्याची. आणि मेट्रो सिटीज मध्ये तर पॉ 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 ते कारचे जे सगळे भोंगे आहेत ते वाजत असतात. अतिवेगाच्या आहारी गेलेल्या. आहारी जाणे, आहारी जाणे म्हणजे अतिरेक करणे, अधीन होणे. मराठीमध्ये त्याला म्हणतात अधीन होणे. या विकृतीवर नेमकेपणाने लेखकाने बोट ठेवले. वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी वाहनाची गरज लेखकालाही पडते. बरोबर आहे. वाहनामुळे वेळ आणि श्रम दोन्ही वाचणार आहेत. मात्र गरज नसताना खोट्या प्रतिष्ठेपायी कर्ज काढून वाहन खरेदी करण्याच्या वर्तमानकालीन मानसिकतेवर लेखकाने प्रकाश टाकलाय. हल्ली लोकांना EMI भरण्याची खूप सवय लागली आहे. आता तर काय अमेझॉन, फ्लिपकार्ट या ठिकाणी जे सेल चालले आहेत आपण रोज बघतो आहोत, तिथे सुद्धा EMI दिलेले असतात. कशाला हवे आहेत EMI? का करायची कर्ज? कमाई त्यांची वाढते आहे. तर लेखक म्हणतात की हे वाहन कर्ज काढून लोक घेतात. कशासाठी? मेरे पास ये ब्रँड का व्हेकल है, मेरे पास वो ब्रँड का व्हेकल है. तर खरेदी करण्याचा ही जी सायकोलॉजी, मानसिकता आहे ते लेखकाने हायलाइट केलंय. ते लेखकाने या ठिकाणी तो मुद्दा मांडलाय. प्रकाश टाकणे म्हणजे तो मुद्दा स्पष्ट करणे. महानगरात, मेट्रो सिटीज, शहरात ठराविक वेळेत अनेक ठिकाणी पोहोचून कामे करावी लागतात हे खरे असले तरी
नको तितक्या वेगाने वाहने चालवून अपघातांना निमंत्रण देताना दिसतात. नजरहटी दुर्घटना घटी किंवा अतिवेग टाळा असं जे आपण म्हणतो, तर आपण स्वतःहून इन्व्हाइट करत असतो ऍक्सिडेंटला. याचे लेखकाला वैषम्य वाटते. वैषम्य वाटणे, दुःख वाटणे. वेळ वाचवण्यासाठी माणसे वाहने वापरतात, परंतु माणसे वाचलेला वेळ पुन्हा वाहन चालवण्यात वाया घालवतात. आलं ना लक्षात तुमच्या? की काय होतं की वेळ वाचवण्यासाठी आपण वाहन चालवतोय आणि वाचलेला वेळ परत इकडून तिकडे भटकण्यात घालवतोय. तेव्हा वाहने माणसांवर स्वार होतात. असायला काय हवं? वाहनांवर आपण स्वार व्हायला हवं, पण वाहनच माणसाला राईड करतात. माणूस वाहनाला करतो की वाहन माणसाला करतो? हा मोठाच प्रश्न आहे. मग अशी मार्मिक टिप्पणी, मार्मिक म्हणजे अर्थपूर्ण टिप्पणी, मुद्दा लेखक सांगतात या ठिकाणी. अफाट वेगाने वाहने चालवण्याच्या प्रवृत्तीमुळे, प्रवृत्ती म्हणजे स्वभाव, नेचर, वाहन चालकाच्या शरीर मनावर अनावश्यक ताण निर्माण होतो. त्यामुळे स्वत्व, किती छान सांगितलंय बघा लेखकांनी, की याच्यामुळे एक टेन्शन येतं. जे जे गाडी शिकतात त्यांना ब्लड प्रेशर होत असतं, त्यांना अनावश्यक ताण येतो, अननेसेसरी टेन्शन. आणि स्वत्व आणि स्वास्थ्य, स्वत्व एक्झिस्टन्स, आपलं स्वतःचं एक्झिस्टन्स. आजूबाजूला सगळ्या गोंगाटामध्ये मी कुठे आहे? वेर इज मी? अहम कुठे, मी कुठे आहे? स्वत्व गेलं, स्वास्थ्य, पोल्युशन, टेन्शन, किती गोष्टी घेत असतो आपण. नंतर हिरावून घेणारा, हिरावून घेणे म्हणजे हिसकावून घेणे. अनैसर्गिक वेग, आर्टिफिशियल आहे हा सगळा, नैसर्गिक नाहीये. कमी करण्याबाबत लेखक शेवटी कशा प्रकारे स्पष्ट इशारा देतात ते या पाठातून पाहूया. आणि एकदा विचार करून बघा, मी यामध्ये आहे का? मी पण अशा प्रकारे गाडी चालवतो का? मी पण या वेगवान जीवनामध्ये सामील आहे का? है ना, की मी सुद्धा आहे का? वेग हे गतीचे रूप आहे. आपले जीवन हे स्थिती आणि गती यात विभागलेले आहे. स्थिती, परिस्थिती, गती, स्पीड. वेग आपलं काम करतो, जसं घड्याळाचा वेग आहे, पण घड्याळाचा वेग एका ठराविक रीतीने चालतो. आपलं तसं नाहीये. आपण कधी हळू गाडी चालवतो, कधी भरभर गाडी चालवतो, कधी हळू चालतो, कधी भरभर चालतो. पण हे जीवन जे आहे हे या दोन्हीवर, स्थिती आणि गती यामध्ये विभागलेलं आहे. थांबणे, चालणे, धावणे असे हे जीवनचक्र फिरतच असते. दुःख झालं की आपण थांबतो, संकट आलं की थोडा वेळ आपल्याला सुचत नाही तेव्हाही आपण थांबतो. आणि मग थांबणं, चालणं, रोज आपण चालत असतो. आणि जेव्हा खूप खुश असतो किंवा आपल्याला खूप घाईने कामं करायची असतात, ज्यावेळेस असं वाटतं की हे 24 तास मला कमी पडतात, त्यावेळी आपण धावतो. किती सुंदर सांगितली आहे फिलॉसॉफी बघा. थांबणे, चालणे, धावणे असे हे जीवनचक्र फिरतच असते. आपल्या विचारांनाही गती असते, ती तर सगळ्यात जास्त असते ना हो. क्षणात आपण इथे आहोत, तर आता जर तुम्ही खेड्यात असाल तर क्षणात अकोल्यात याल, अकोल्यात असाल तर क्षणात एखाद्या एअरपोर्टवर जाल. विचारांची गती आहे ती. गतीला जेव्हा दिशा असते तेव्हाच ती प्रगती. वा वा वा, किती सुंदर. अंडरलाईन करा हे सेंटेन्स. गतीला जेव्हा दिशा असते तेव्हाच ती प्रगती या संज्ञेला पात्र ठरते. मी चाललोय, खूप वेगाने चाललो आहे, लेकिन मुझे मेरी मंजिल पता नहीं है. कहाँ जाना है मुझे? मला नक्की सीए करायचंय, मला नक्की IIT करायचं आहे, काय करायचंय मला? दिशा आहे माझ्या याला? मी ज्या वेगाने चाललो आहे ती, जर ही दिशा आहे तर मी वेगाने चालतोय म्हणजे मी प्रगती करतोय, मी डेव्हलपमेंट करतोय स्वतःमध्ये. मी स्वतःची पर्सनॅलिटी, स्वतःचं एज्युकेशन, स्वतःचं प्रोफेशन, क्योंकि मैं जो स्पीड से भाग रहा हूं वो स्पीड को डायरेक्शन है, मुझे मेरी मंजिल पता है. दिशा विहीन गती ही अधोगती ठरते. नुसतंच फिरतोय, रोज ट्युशनला जातोय, येतोय, कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलेली आहे, जमेगा यार सीए तो करूंगा, नहीं जमेगा तो सीधा सीधा बीकॉम करूंगा. नो वे, नो वे डार्लिंग, बिल्कुल भी नहीं है इसमें अपने को रास्ता. ती अधोगती झाली, प्रगतीच्या विरुद्ध शब्द है ना.
त्याच्यामुळे काय झालं, फेल्युअर येते, ती प्रगती नाही अधोगती ठरते. आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. विलक्षण म्हणजे आश्चर्यकारक स्पीड आहे, गती आहे. रस्ते वाहनांनी व्यापलेले असतात. माणसे घरात राहतात म्हणूनच अल्पकाळ तरी स्थिर राहतात. एरवी आणि अदरवाईज इतर वेळी गतीपायी अगतिक होतात. अगतिक लाचार है ना. आपल्याला जर 10 वाजता एखाद्या ठिकाणी जायचं आहे तर आपण 9:30 वाजता का नाही निघत? आपण 10ला 10 कमी असताना का निघतो? एवढे लाचार, एवढे अगतिक, आणि मग धावतो मूर्खासारखे. एरवी गतीपायी अगतिक होतात. मग पुढे लेखक काय म्हणतात बघा. अहोरात्र भरारणारी आणि थरारणारी वाहने पाहिली म्हणजे आश्चर्य वाटतं. अहोरात्र, रात्रंदिवस, भरारणारी, जोरात चालणारी आणि थरारणारी, हलणारी. तुम्ही जेवढी स्पीड वाढवाल तेवढी वाहनं हलतील. ही आली कुठून? आली कशी आणि कशासाठी? पूर्वी देशोदेशीचा इतिहास घडला, लोकांनी जगप्रवासही केला, पण आजच्या एवढी अवखळ वाहने कुठे दिसत नाहीत. आजच्या एवढी अवखळ, ते काय त्या बुलेटचा आवाज येतो है ना. तुम्ही जर स्वयंपाकघरात असाल आणि स्वयंपाकघरापासून तुमची बाल्कनी जी आहे ती साधारणपणे 100 फूट अंतरावर असेल तरी त्या बुलेटचा टटर टटर आवाज येत असतो. एवढी अवखळ, अवखळचा अर्थ तसा नॉटी होतो. खोडकर, मराठीमध्ये प्रतिशब्द आहे खोडकर. वाहने कुठे दिसत नसत. आधी नव्हती ही खोडकर वाहने. आधी आपली, तुम्हाला माहित नाही, आम्ही लहान होतो ना त्यावेळी बजाज असायची आणि इतकी छान ऍडव्हर्टाईज यायची बजाजची, हमारा बजाज अशी एक ऍडव्हर्टाईज, ती स्कूटरची ऍडव्हर्टाईज होती. आता मुलींसाठी वेगळी, मुलांसाठी वेगळी, एवढी सगळी अवखळ वाहनं कुठे दिसत नसत. आता माणूस घरातून दारात आला की वाहनावर आरूढ होतो. चाबी, सगळ्यात पहिला आपला प्रश्न असतो की चाबी कहाँ आहे, चाबी कहाँ आहे, चाबी कुठे आहे. ती घेतली, दारात आला की आपण लगेच राईड घेतो, लगेच वाहनावर आरूढ होतो. वेळेत आरूढ होण्यासाठी मराठी शब्द आहे स्वार होणे. वेळ थोडा असतो, कामे बरीच असतात, हे मान्य, इससे ऍग्री है. पायी चालत ती उरकता येत नाहीत. आपण जर पायी गेलो तर नक्कीच वेळ लागेल आणि दमून पण जाऊ. पायी चालत ती उरकता येत नाही. उरकणे म्हणजे आटोपणे, ती पायी चालत करता येत नाही. मग जीवन हे दशदिशांना विभागलेले आहे. बरोबर, शाळा एकीकडे, ऑफिस एकीकडे, भाजी आणण्याचं मार्केट एकीकडे, कधी कपडी आणायची असतात, कधी भांडी आणायची असतात. मुलांची शाळा एका टोकाला. 10 दिशा कोणत्या कोणत्या माहिती आहे का? पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, या झाल्या 4, आणि मधल्या 4 नैऋत्य, आग्नेय, ईशान्य, वायव्य, आणि और ऊपर नीचे, खालीवर, अशा 8 आणि 2 10. मग मुलांची शाळा एका टोकाला, एक कॉर्नर में आहे. मग आपलं कार्यालय, ऑफिस दुसऱ्या टोकाला. मंडई, मंडई म्हणजे बाजार, एका बाजूला, तर दवाखाना दूर कुठल्या तरी दिशेला. घरात आई वडील असतात, त्यांना दवाखान्यात न्यायचं असतं, आजी आजोबा असतात. जीवनाची ही टोके सांधणार कशी? हे 2 टोकं जे आहे हे सांधणार म्हणजे जोडणार. जोडणार कसे? शेवटी गती ही घ्यावीच लागते. म्हणून मग स्पीड जो आहे तो वाढवावा लागतो, गती वाढवावी लागते. यथाप्रमाण गती ही गरज आहे. लेखकाला सुद्धा मान्य आहे की गती असायला हवी, पण अप्रमाण, अवास्तव. अप्रमाण, 60च्या स्पीड ऐवजी आपण जर 80चा घेत असू तर ती अप्रमाण झाली. 80च्या ऐवजी 100 घेत असू तर ती अवास्तव झाली. 60च्या ऐवजी 80 घेणं एक वेळ समजू शकतो. अवास्तव, नॉट रिअलिस्टिक, जे वास्तव नाहीये, खोटं, आभासात्मक असं अवास्तव आणि अनावश्यक आणि गरजही नाहीये. गती ही एक विकृती आहे, दोष आहे, है ना. जसं आपण म्हणतो की माझ्या तब्येतीत काही विकृती आहे, कफ होतो मला नेहमी, विकृती आहे. गती ही सुद्धा एक विकृती आहे. आपली कामे यथासांग पार पाडावी, यथासांग म्हणजे व्यवस्थित पार पाडावी, एवढा वेग जीवनाला असावा. 1 तासाऐवजी 1 तास 10 मिनिटात कामे होतील, एवढा आवेग, एवढा आपण स्पीड जो आहे तो घेऊ शकतो. त्यापेक्षा अधिक वेग म्हणजे अक्षम्य आवेग म्हणावा लागेल. अक्षम्य, नॉट एक्सक्युजेबल, ज्याला क्षमा केली जाऊ शकत नाही असा आवेग. तुम्ही इतक्या वेगाने चालता, तो आवेग आहे.
आवेग आवेग असणं म्हणजे काय असणं, की आपल्याला खूप रडायला येतं तेव्हा आपण आवेग, खूप हसायला येतो हसण्याचा आवेग, खूप जोरात एखादी गोष्ट घडते तेव्हा आवेग. तो आत्मघातकही ठरतो, ऍक्सिडेंट होतात, अपघात होतात. आणि जर तुम्ही गाडी जोरात चालवत असाल आणि त्यामुळे अपघात होत असेल तर दॅट इज लाईक सुसाईड, लेखक म्हणतात. आत्मघातकी, स्वतःचा घात करून घेणारं. अमेरिकेसारख्या विकसित देशात माणसे वेगाने जीवन जगतात. घरोघर, प्रत्येक घरात. आणि दरडोई वाहन उपलब्ध असते. दरडोईचा अर्थ प्रत्येकाला. घरात जर 4 लोक असतील तर 4 वाहनं. त्याला म्हणतात दरडोई. रस्ते रुंद, ज्याची रुंदी जास्त आहे. रुंद, सरळ, निर्विघ्न. आपल्या इथे खड्डे आणि स्पीड ब्रेकर्स यांचं साम्राज्य आहे. इथे काही नाहीये, निर्विघ्न. खड्डे नाही, जास्त स्पीड ब्रेकर्स नाही आणि एकमार्गी असतात. सिंगल वे ज्याला आपण म्हणतो. घरे, कार्यालये, बाजारपेठा यात निदान 100 मैलांचे किमान अंतर असते. 100 माईल, 1 माईल इज इक्वल टू 1.6 किलोमीटर्स. आता पहा, 100 माइल्स म्हणतात ते. जवळच्या जवळ सगळे असे सहसा नसते. सहसा म्हणजे कदाचित नसते. एक्सेप्शनली असू शकेल, पण तिथे सगळं जवळ नाहीये. असे अंतरावरच्या गोष्टींशी जवळीक साधण्यासाठी दूरवर जावे लागते. अंतरावरच्या गोष्टींशी जवळीक साधण्यासाठी दूरवर जावे लागते. आपल्या इथे जसं थोड्याच अंतरावर गोष्टी मिळतात तसं तिथे नाहीये. तिकडे फार लांब जावं लागतं आणि यातून माणसात दुरावा निर्माण होतो. तो जाचदायक, जाच म्हणजे त्रास, आणि असह्य होऊ नये म्हणून वेगाचा आश्रय घेतला जातो. त्रासदायक होऊ नये, अनबेअरेबल, जो सहन करू शकत नाही असा होऊ नये म्हणून मग तिथे स्पीड घेतात. वेगामुळे माणसे बेभान होतात. आवडतो कोणाकोणाला, बेहोश होऊन जातात. इतके वेगाने गाड्या चालवतात. भान हरपले म्हणजे अस्वस्थता विरून जाते. वेगात एक बेहोशी असते. करेक्ट. कोणत्याही गोष्टीचा वेग असू द्या. मनाचा वेग असेल तोही घातकच. कारण आपल्या मनात वेगवेगळ्या विचारांचा वेग चालू आहे आणि कोणी आपल्याशी बोलतं आहे, आपलं लक्ष नसतं. म्हणजे काय झालं तर वेगामुळे माणसे बेभान होतात. बेभान, भान नसणे. बेभान होणे म्हणजे भान नसणे, भान हरपून जातात. त्यांचं अस्वस्थता, व्यसन येते. जसं एखाद्याला सिगारेट पिल्यावर खूप स्वस्थ वाटतं, एखाद्याला दारू पिल्यावर खूप स्वस्थ वाटतं, तसं त्यांचं पण अस्वस्थता, की वेगाने गाडी चालवली की छान वाटतं. दॅट इज अन ऍडिक्शन. हे काय, व्यसन आहे. भारतीयांनी अमेरिकन जीवनशैली पत्करण्याचे कारण नाही, कारण त्यांच्या रोजच्या जीवनामध्ये, लाईफस्टाईलमध्ये आणि आपल्या लाईफस्टाईलमध्ये खूप फरक आहे. माणसे खूप आहेत, कामे फारशी नाही. जीवनाची टोके सहज सांगता येतात. थोडी त्वरा करावी लागते. त्वरा करणे, लगबग करणे, घाई करणे. माणसे खूप आहेत आपल्याकडे, पण कामं कमी आहेत. जीवनाची टोके, आपल्याला जीवनाची जी टोके आहे, शाळा, घर, कॉलेज, हॉस्पिटल, ही सहज सांगता येतात. थोडी घाई करावी लागते. पण भरधाव वेगाने अंतर काटावे अशी स्थिती नसते. पण खूप जोर, आता जसं आपला अकोला शहराचा विचार केला तर तुम्ही कुठल्याही कोपऱ्यात जायचं असेल तर जास्तीत जास्त 10 ते 12 मिनिटात पोहोचू शकता. जास्त काळजी करण्याची गरज नाही. पण भरधाव वेगाने अंतर काटावे अशी स्थिती नसते. मुंबई सारखे विस्तीर्ण नगर गाड्यांनी सांधलेले असते, जोडलेले. गाड्याच गाड्या दिसतात. कल्याण पासून डोंबिवलीपर्यंत, नव्या मुंबईपासून जुन्या मुंबईपर्यंत सगळीकडे गाड्यांनीच जोडलंय की काय शहर, असं वाटतं. गाड्या रुळावरून चालतात, त्यात भरकटणे फारसे नसते. गाडीत चढले म्हणजे माणसांचे धावणे थांबते. लोकलमध्ये बसलं की धावणं थांबलं. मग धावत असतो तो ड्रायव्हर, धावत असतात ती चाकं. खरी अडचण असते ती रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या 2 आणि 4 चाकी वाहनांची. रस्ताच पूर्ण कव्हर केलेला असतो. त्यांचा वेग मर्यादित ठेवला तर ती साधने म्हणून उपयोगी पडतात. वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. पण अनेकदा असे घडते की वाचवलेला वेळ कसा घालवावा कसा हे कळेनासे होते आणि मग तो घालवण्यासाठी पुन्हा माणसे वाहनांच्या आहारी जातात. मजा आहे ना. की काय होतं की आपण वेळ वाचवलाय, श्रम वाचवलाय, घरी लवकर आलो. आता काय करायचं, तर फिरायला जायचं. आता काय करायचं, मॉलमध्ये जायचं. आता काय करायचं, शॉपिंगला जायचं. जायचं कसं,
गाडी निकालो, म्हणजे परत तेच करतो आहोत. कामापुरते आणि कामासाठी वाहन आणि आटोक्यात राहील एवढाच वेग. किती छान 3 गोष्टी. कामापुरतं, जब काम है तभी, कामासाठीच वाहन, उगाच फिरायला नको, आणि आटोक्यात राहील, कंट्रोल, नियंत्रण, नियंत्रणात राहील एवढा वेग. एवढं जर झालं तर हे तंत्र अनुसरले, अनुसरणे म्हणजे अवलंबन करणे, ज्याला इंग्लिशमध्ये फॉलो म्हणतो आपण, तर जीवन अर्थपूर्ण होईल. आपले जीवन अधिक प्रमाणात आपल्या वाट्याला यावे, ते कृतार्थतेने अर्थपूर्णरित्या जगता यावे, अनुभवता यावे, त्यासाठी उसंत वेळ मिळायला हवा. किती वेग, हळूहळू करा, जीवनाचा आनंद घ्या. ड्राईव्हला जाताय, हळूहळू ड्राईव्ह करा. म्हणून वाहनांचा उपयोग करायला हवा. प्रत्यक्षात बघू बरं, प्रत्यक्षात घडते ते वेगळे. इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी, आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन घडवण्यासाठी, मैं थोडी इधर चली जाती हूं. इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी, आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन घडवण्यासाठी गरज नसताना कर्ज काढून वाहने खरेदी करणारे माणसे समाजात आढळतात. त्याच्याजवळ होंडाची गाडी आहे किंवा त्याच्याजवळ हुंडईची गाडी आहे, तर माझ्याजवळ होंडाची असायला हवी. त्याच्याजवळ 10 लाखाची आहे, तर माझ्याकडे 12 लाखाची असायला हवी. हे कोणी सांगितलं? आणि ऐश्वर्य, की मेरे पास गाडी है, मर्सिडीज है, हे काय झालं? ऐश्वर्य, प्रॉस्पेरिटी, आपल्याजवळ जी श्रीमंती आहे त्याचं प्रदर्शन. आणि गरज नसताना वाहने काढून खरेदी करणारी माणसं, कर्ज काढून खरेदी करणारी माणसे समाजात आढळतात. कोणतेही महत्वाचे काम नसताना पत्नीला मागच्या बाजूला बसवून आधुनिक दुचाकीने सहज फेरफटका मारून आले, म्हणजे अनेकांना बरे वाटते. चला घरी आले, चक्कर मारण्याची वेळ झाली, नाही ना, असं पण खूप जणांकडे असतं. लेखकाला ते चूक वाटतं. दुचाकी म्हणजे टू व्हीलर, पण आहेच वाहन, तर 4-6 मैलांवरचे एखादे निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी ही माणसे का जात नाही? मॉलमध्ये जातात, एक्झिबिशन मध्ये जातात, पण इकडे जात नाही. एखादा लक्ष्मी रोड, महात्मा गांधी मार्ग, हे सगळे पुण्याचे बरं का, किंवा जंगली महाराज रस्ताच का पसंत केला जातो? देऊ, आळंदी, सिंहगड, बनेश्वर, विठ्ठलवाडीकडचे रस्ते का दिसत नाही? म्हणजे जातोय कुठे आपण? परत गजबजलेल्या एरियामध्ये, परत गजबजलेल्या क्षेत्रामध्ये. वाई, सातारा, फलटण, कराड अशा गावी वाहनांची एवढी निकड आहे का? नाही. आता आपण जर इकडे गेलो, शेगाव, बुलढाणा किंवा छोट्या छोट्या खेड्यांमध्ये, तर तिथे गरज आहे का? निकड म्हणजे गरज नाही आहे. गरज मग शेतमळ्यात जायचे असेल तर तातडीचा भाग म्हणून, तातडी म्हणजे घाई, अर्जन्सी ज्याला आपण म्हणतो, तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन लागेल. आपले राहणे गावाबाहेर होत असेल तर वाहनाचा उपयोग होईल, पण सहज आणि सुखाने येणे जाणे सोडून वेगाने येरझारा कशासाठी घालायच्या? जर आपण खेड्यात गेलो आहोत तर खेड्यातल्या वातावरणाचा आनंद घेऊयात ना, पायी चालत जाऊयात ना. आपली मस्त आहे ही 2 चाकी, ही 2 चाकी म्हणजे पायाची. तर अशी भावना बाळगून रस्त्यावर अडचणी निर्माण करणारे रसिक संख्येने वाढत चालले आहे. मग असे रसिक जे आहेत, जे गाड्यात चालवतात, त्यांना काय अर्थ, असं लेखकाचं म्हणणं आहे. वाहन हे वेळ वाचवण्यासाठी असते, ते वेळ घालवण्यासाठी नसते. वेळ वाचवण्यासाठी आहे, बरोबर आहे. सेव्ह द टाइम, नॉट टू वेस्ट द टाइम. मग आपण काय करतो? त्याचा वेग बेताचा असणे अगत्याचे असते. अगत्याचे म्हणजे जरुरीचे, आग्रहाचे असते. माणसे चालू आणि पळूही शकतात, पण रस्त्याने कोणी चालण्याऐवजी पळू लागला तर त्याचे कौतुक करावे का? नाही यार, मैं आज भागते भागते जाता हूं. छोटे बच्चे कर सकते हैं ऐसा, हम नहीं कर सकते. तुम्ही पण नाही करू शकत आता या वयामध्ये. अशा बेताने वाहने चालवण्याऐवजी, वाचवण्यात ते वेळ घालवण्यासाठी नसते, पण रस्त्याने कोणी चालण्याऐवजी पळू लागला तर त्याचे कौतुक करावे का? अपेक्षित स्थळी वेळेवर पोहोचता येईल अशा बेताने वाहने चालवण्याऐवजी उगाच भरधाव वेगाने चालवण्यात औचित्य ते कोणते? देख अब है ना, मैं नागपूर जा रहा हूं, अमरावती अभी गया 1 घंटे में, असं असतं कोणाकोणाला. बापरे क्या फास्ट ड्राइविंग किया, इतनी जल्दी, कौन सी स्पीड से लाया, 120, 100 काय?
काय भूषण आहे हे सांगण्यात आपल्याला? वाहनाचा वेग वाढला म्हणजे त्याच्यावरचा ताबा कमी होतो, हे लक्षात घ्या. तुमच्यासाठी तर बेटा खूप गरजेचं आहे. तुम्ही किती जोरात गाडी चालवता सगळेजण? नको चालवायला ना. आपला कंट्रोल आहे का? नियंत्रण आहे का? पुढचे वाहन मागे टाकून पुढे जाण्याच्या हव्यासामुळे अनेक अपघात होतात. हव्यास म्हणजे लोभ. उसके आगे मैं निकल जाता हूं. कशाला? तुमचे आई बाबा आहेत रे घरी. जी मोठी माणसं आहेत त्यांची बायका मुलं वाट बघतात आहेत रे घरी. जर चुकून स्लिप झाली गाडी तर काय? कशाला पुढे जायचंय? कशाला कुणाशी स्पर्धा लावायची आहे? रात्रीच्या वेळी विलक्षण वेगाने धावणारी गाडी ही रातराणी म्हटली जाते. जी जोरात धावते ती. रात्री भरधाव वेगाने प्रवास करून पार पाडावीत एवढी महत्वाची कामे दरवेळी असतात का? कशाला एवढ्या वेगाने जायचंय? 6 वाजता सकाळी पोहोचलो काय आणि 8 वाजता पोहोचलो काय रात्रीच्या गाडीने? वाहनाचा वेग अनिवार्य झाला, आउट ऑफ कंट्रोल, अनियंत्रित, तर चित्ताची व्यग्रता वाढते. सारखं लक्ष ठेवायला लागतं. जो ड्राईव्ह करत असतो, जो चालवत असतो त्याला माहिती असतं की त्याला किती बिझी राहावं लागतं. लाईट डोळ्यावर येत असतात. डोळ्यांवर, मनावर, शरीरावर ताण पडतो. शरीरभर अनावश्यक स्पंदने निर्माण होतात, बीट्स, धडधड. हादरे बसून मज्जातंतू आणि मणके कमकुवत होतात. कॉर्ड्स, मणके सगळ्या शरीरातले आणि मज्जातंतू, नर्व्स ज्या आहेत त्या सगळ्या वीक होत जातात. अशक्त, कमकुवत, अशक्त होत जातात. कमरेची आणि पाठीची दुखणी ही वाहनधारकांची व्यथा असते. व्यथा असणे, दुःख असणे. बसणे, उठणे, चढणे, उतरणे, चालणे, वळणे, वर खाली पाहणे या मुक्त हालचालींचे संगीत विसरून स्वतःला वाहनाशी जखडून ठेवणे, वाहनाशीच बांधून ठेवायचं नेहमी आणि वाहनाचा वेग अंगीकारून आपल्या शरीर व्यापारात, आपल्या शरीराचा हा जो बिझनेस सुरू आहे, व्यवसाय सुरू आहे, बरोबर, आपलं रक्त धावत आहे, आपले सगळे स्नायू मजबूत आहेत, आपले मेंदूकडे जाणाऱ्या सगळ्या नर्व्स ज्या आहेत त्या सुद्धा सगळ्या व्यवस्थित आहेत आणि अंगीकारून आपल्या शरीर व्यापारात अडथळे निर्माण करणे, अडथळे म्हणजे संकट, ऑब्स्टॅकल्स, हे धोरण, ही जी पॉलिसी आहे, ही जी योजना आहे, निसर्ग विरोधी आहे. ते नॅचरल नाही आहे. निसर्गाच्या विरोधात जातो आहोत आपण. नैसर्गिक गोष्टी आहे की हळू चालवा. ज्या ठिकाणी गरज नाही त्या ठिकाणी वाहन नेऊ नका. आरोग्याची हानी करणारे आहे. वाढता वेग म्हणजे ताण. जोराचा वेग म्हणजे प्रेशर, ताण, टेन्शन. जीवनातले ताण तणाव वाढवून पोचणार तरी कुठे? कुठे जायचंय आपल्याला ताणतणाव घेऊन? नागपूरला अर्धा तास उशिरा पोहोचू, हरकत नाही. आपले स्वत्व, आपलं एक्झिस्टन्स, आपण स्वतःला विसरून जातो त्या वेगामध्ये आणि स्वस्थता, आरोग्य हिरावून घेणे, हिसकावून घेणे, अस्वाभाविक वेग, चुकीचं. स्वाभाविक म्हणजे नॅचरल, नैसर्गिक, अस्वाभाविक म्हणजे कृत्रिम. हा वेग कमी करायला हवा, हे आपलं कर्तव्य आहे. उगाच भावविवश होऊन वेगवश होऊ नये. अनाठायी वेगामुळे, अनाठायी विनाकारणचा वेग, कोणतेही कारण नसताना वाढवलेल्या वेगामुळे पोहोचण्यापूर्वीच अंत होण्याची शक्यता वाढते. आपल्या कोणाच्याही बाबतीत असं व्हायला नको, हे लक्षात ठेवा. म्हणून जर तुम्ही वेगाने गाडी चालवत असाल तर चालवू नका आणि एकदम हळू चालवा. आणि याच्या नोट्स ज्या आहेत त्या मी तुम्हाला पाठवते आहे. आता आपण 2 टॉपिक आपले कंप्लीट केलेले आहेत. याच्या ज्या डिफिकल्टीज असतील त्या काढून ठेवा आणि मस्त छान सुरक्षित राहा. आणि या पाठातला संदेश जो आहे तो लक्षात ठेवा. गाडी हळू चालवा, जास्त वेग जीवनाला देऊ नका आणि उगाचचे टेन्शन घेऊ नका. स्टे ट्यून विथ सीमा बक्षी. बाय ऑल ऑफ यू. बाय.